आपण कालपर्यंत 2023 ते 2020 प्रिलिम्सचे सगळे प्रश्न बघितले आणि त्या अनुषंगाने अप्रोच पण बघितलाय. ओके, लास्टला ठेवला होता आपण 2024 पेपर, कारण की तो रिसेंटचा आहे. म्हणजे तुम्हाला थोडासा अलीकडचा पॅटर्न जो आहे तर तो एक्झॅक्टली क्लिक व्हावा म्हणून. आणि त्याचबरोबर आपण एक छोटा चॅप्टर पण शिकणार आहे आज. म्हणजे तुम्हाला समजेल की नोट्स कशा बनवायच्या किंवा एखाद्या चॅप्टर थिअरी कशी वाचायची, म्हणजे एमसीक्यू सॉल्व्ह करण्याच्या अनुषंगाने. तर ते तुम्हाला समजेल. आणि त्याचबरोबर आपण एखाद्या स्कीमचा सेक्शन पण बघूया, कारण की तो बरेच जण कन्फ्युज आहेत की स्कीमला कसं अप्रोच करणं वगैरे या गोष्टी. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूया. 2024चा प्रिलिम्सचा पेपर आहे. थोडासा ऑफबीट आहे पेपर हा आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार, पण बराचसा आपण आतापर्यंत डिस्कस केलेला अप्रोच आहे सगळ्या सब्जेक्ट पॉईंट्सला घेऊन, तर तो बऱ्यापैकी सेम आहे. ओके, 36 नंबरचा क्वेश्चन. टोटल 15 क्वेश्चन्स आहेत ॲज ऑलवेज. आतापर्यंतचा तरी इतिहास आहे की 15 म्हणजे क्लिअर कट डिमार्केशन आहे, युपीएससी सारखं नाही. ओके, 15 मार्क्स इकॉनॉमिक्स कंटिन्युअस आहे. सो पहिला प्रश्न, ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते, किंवा विच डेव्हलपमेंट इज प्रायोरिटाइज्ड ओव्हर एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इन एनर्जी जनरेशन. काय असावं आन्सर याचं ऑप्शन मध्ये? मानवी, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक. सांस्कृतिकचा काही संबंध वाटतच नाही. करेक्ट, ऑब्विस क्वेश्चन आहे. ठीक आहे, राजकीयचा पण काहीच नाहीये. फार तर इन केस झाला तर, हे पण व्हायची गरज नाही, पण आपल्याला मानवी. ओके, हा प्रश्न कशातला होतो? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बऱ्याचदा कन्फ्युज झाल्यावर सुद्धा सिलेबसच्या पॉइंटच्या जवळचं ऑप्शन चूज करणं हे जास्त सोयीस्कर आहे, कारण की सिलेबसला सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे म्हणजे ह्युमन अँगल ऑलवेज येणारच आहे तिथे. ओके, सो नेक्स्ट पुढचा आपला काय प्रश्न आहे? 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणं अपेक्षित होतं? बरोबर, किती टक्के स्थिर ठेवणं अपेक्षित होतं? किती त्याचा आन्सर? ह्याचा आन्सर आहे 4.5 ते 5. आता हे किती क्लिअर म्हणजे जवळचे पर्याय आहेत. ठीक आहे, हा प्युअरली फॅक्च्युअल प्रश्न आहे. ओके, हा प्युअरली फॅक्च्युअल प्रश्न आहे, पण तो आपल्या अप्रोच मध्ये कव्हर झाला पाहिजे. का? आपण कसा अप्रोच डेव्हलप केलाय? प्लॅनिंग म्हटल्यावर काय करणार? प्लॅनिंगला आपण कसं अप्रोच होतो? 1 ते 18 जे 1 ते 8 हे मॅक्रो लेवलला करायचे. ओके, आणि 9 ते 12 हे देसले सरांच्या पुस्तकामध्ये लाईन टू लाईन करायचा प्रयत्न करायचा, आणि तसं लाईन टू लाईन केलं तर हे चुकणार नाही तुमचं. ओके, किंवा त्यात ब्रॅकेट सुद्धा आहेत. जर तुम्ही आता कोणाकडे जर पुस्तक असेल तर बघा की त्याच्यामध्ये प्रॉपर ब्रॅकेट दिलेत. किंमत वाढीचा दर किती ठेवायचा, सेव्हिंगचे दर किती ठेवायचे वगैरे, असे सर्व दर दिले. सो इतक्या डिटेल लेवलला स्पेशली 9 ते 12 प्लॅन करणं अपेक्षित आहे. ओके, त्यातले सगळे आकडेवारी लक्षात ठेवा. कुठलं टार्गेट अचीव्ह झालं, कुठलं नाही झालं, पर्यावरणामध्ये छोटे छोटे उद्दिष्ट किती आहे. आता उदाहरणार्थ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टेलिडेन्सिटीचा एक पॉईंट आहे. ओके, 70% समथिंग खेड्यांपर्यंत टेलिडेन्सिटी झाली पाहिजे वगैरे. सो ते पॉईंट सगळे कव्हर करा. ठीक आहे, अप्रोच महत्वाचा आहे. ओके,